नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. पीक विम्याचे पैसे जमा कोणकोणत्या जिल्ह्यात जमा झालेले आहे सविस्तर बातम्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मराठवाड्यात 1968 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर. बघा जिल्ह्यनीय माहिती. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी 1968 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यातील बहुतांश रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित भरपाई प्रक्रियेत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मराठमोळा संघटनेचा बोमावारो आंदोलन. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. पीएम किसानचा 20वा हप्ता येणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याची शक्यता आहे. या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतील. सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. जूनच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे. ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेही अतिरेकीच. पहलगाम हल्ल्यानंतर राजू शेट्टींचा निशाणा. जातीनिहाय जनगणना होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय. विरोधकांनी केवळ राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याची केंद्र सरकारची टीका. पीक विमा योजना रद्द करण्याचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा उतरवण्याची योजना रद्द केली आहे. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असून ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. खरीप पीक विम्याचे 2265 कोटी रुपये मंजूर. 2546 कोटीचे झाले वाटप. सर्वाधिक 1404 कोटी रुपये लातूर विभागात. ग्रामीण भागात रोजगार वाढले. बेरोजगारीचा दर 5.3% वरून घसरून 2.5% विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई. खानदेशात शेतकऱ्यांना आणखी 47 कोटी विमा भरपाई मिळणार. मी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का? शेतकरी कर्जमाफीला अजित पवार यांनी दिली बगल. हवामान बदलामुळे दूध उत्पादकाचं उत्पादन 15 ते 25% घटणार. सांगली जिल्ह्यात 16 गावांना टँकरने पाणी पुरवठा. घराबाहेर पडताना धडकी भरते. महाराष्ट्रात तापमानाचा भडका. अकोला सोलापूर सर्वात हॉट. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.